नमस्कार मित्रांनो, अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मित्रांनो, राजकारणात टिकून राहण्यासाठी एक विचारधारा, एक ठाम भूमिका असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। दुर्दैवाने महाराष्ट्रातील एका पक्षाकडे कोणतीच विचारधारा नाही आणि राजकारणात कोणतीच ठाम भूमिका देखील नाही। मी बोलतोय मनसेबद्दल आणि राज ठाकरेंबद्दल। स्थापनेनंतर पहिल्या निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले। राज ठाकरेंकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या, मात्र सतत बदलत जाणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्याबद्दल असणाऱ्या अपेक्षा कमी झाल्या। राज ठाकरेंचा पक्ष आज संपलेल्या किंवा संपण्याच्या मार्गावर का आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय अनकट मराठी। राज ठाकरेंनी 2006 ला शिवसेनेसोबत फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली। स्थापनेच्या वेळी हा पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढला होता आणि लोकांनी मोठ्या विश्वासाने 2009च्या विधानसभेला 13 आमदार निवडून देखील दिले। शिवाय नाशिक महानगरपालिका ताब्यात दिली। पण हळूहळू नेत्यांनी साथ सोडली, नंतर जनतेने देखील साथ सोडली। आज मनसेला सुपारीबाज म्हटले जाते, भाडोत्री म्हटले जाते। राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात, हे कोणीही नाकारू शकणार नाही। आज पक्षाकडे उत्तर भारतीय विरुद्ध मराठी आणि मराठी भाषेशिवाय दुसरे मुद्दे नाहीत। मध्यंतरी मशिदीवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा असा मुद्दा आणला आणि कोणता मुद्दा नसेल तर टोल नाक्याचा कायमस्वरूपीचा मुद्दा आहेच। 2009 ला 13 आमदार निवडून आले, त्यातले किती टिकले आणि किती दुसऱ्या पक्षात गेले याचे राज ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। 18 वर्ष झाले पक्ष स्थापन होऊन, पण तरी देखील 2 वेळच्या विधानसभेला एकच आमदार निवडून येतो। 2024च्या निवडणुकीला एकतरी निवडून येईल का याची खात्री नाही। 2014 ला निवडून आलेला एकमेव आमदार आज पक्षात नाही। राज ठाकरेंनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांमुळे आज पक्षाची अधोगती होत चालली आहे। 2009 ला राज ठाकरे स्वबळावर लढले आणि त्याचा फायदा म्हणून 13 जागा निवडून आल्या। 2014 विधानसभा लढणार म्हणाले आणि परत भूमिका बदलून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आणि मोजक्याच जागा लढल्यामुळे फक्त एका जागेवर समाधान मानले। परत 2019 ला भाजपा विरोधात भूमिका घेतली आणि लावरे तो व्हिडिओ म्हणत फक्त सोशल मीडिया गाजवली, याच्या व्यतिरिक्त काहीच केले नाही। 2019 लाही एकच आमदार, ही मनसेची अवस्था। आताच्या निवडणुकीत परत भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे। 1-2 जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला प्रहार पक्ष 2 आमदार निवडून आणू शकतो। तिकडे आम आदमी पक्ष 10 वर्षात राष्ट्रीय पक्ष होतो, पण मनसेचा ना एकपेक्षा जास्त आमदार, ना कोणती महानगरपालिका ताब्यात। ग्रामपंचायत मध्ये खातं उघडलं तरी ब्रेकिंग न्यूज होते। इतकी बिकट परिस्थिती आज मनसेची आहे। मनसेचा ठाम असा मतदारसंघ नाही, स्वतःची वोट बँकही नाही। दुसऱ्या पक्षांसोबत जाऊन कशा जागा भेटतील? 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेला भेटणाऱ्या मतांची टक्केवारी सतत कमी होत आहे। खरं तर मनसेला सोशल मीडियाच्या दुनियेतून बाहेर पडण्याची गरज आहे। टोलनाके फोडणे, मराठी भाषेचा मुद्दा काढत कोणाची तरी मारहाण करून सोशल मीडियावर वाहवाही मिळवणे, एवढीच कामे मनसेचे कार्यकर्ते आणि अगदी नेतेही करताना दिसतात। पण सोशल मीडिया आणि राजकारण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि मनसेकडून या 2 गोष्टींची गल्लत होताना दिसते। वसंत मोरे हे त्याचे ताजे उदाहरण। सोशल मीडियावर फेमस झालो म्हणजे आता आमदार होणार, खासदार होणार यांसारखी दिवा स्वप्ने पडू लागतात। मनसेला या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे आहे। मला देखील मनसेकडून खूप अपेक्षा आहेत, पण मनसेला गरज आहे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांची आणि एका ठाम भूमिकेची। माझा हेतू मनसेला आणि राज ठाकरेंना कमी लेखण्याचा नाही किंवा त्यांची बदनामी करण्याचा देखील नाही। त्यामुळे या व्हिडिओमधून चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर नक्की करा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आपण पाहत रहा अनकट मराठी।